आज उपोषणाचा 8वा दिवस आहे। सोमवार आहे आणि काही रात्री लबाड लांडग्याने आमच्या कामगारांना फूस लावण्याचा प्रयत्न करून खोटं पत्र आणून खाडाखोड झालेलं पत्र आणून त्यांना फूस लावून कर्मचाऱ्यांना त्या घेऊन गेलेत त्यांच्या गाडीत। त्याच कर्मचाऱ्यांचं रात्री मला फोन आले, आम्ही उद्याच्याला माघारी येत आहे, ह्यांच्या भूलथापालाही कुणीही बळी पडू नये। आमचं आंदोलन जे आहे ते पहिल्या दिवशी ज्या मागण्या केल्या ती शेवटपर्यंत आम्ही त्याच्याशी ठाम आहे। आणि चेअरमन अजितदादा साहेबांनी जे आम्हाला जे आश्वासन दिलेलं आहे तेच आश्वासन माननीय चेअरमन साहेब यांनी कबूल केलेलं आहे। त्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी जोपर्यंत आम्हाला आश्वासन इथं आमच्यासमोर येऊन देत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जागा सोडणार नाही। म्हणजे तुमचं उपोषण चालूच आहे म्हणायचं? आमचं उपोषण चालूच आहे। तुमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत? आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहणार आहे। काल काय तर सोशल मीडियामधून असं पत्र व्हायरल होत आहे की कामगारांचं मिटलेलं आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कामगाराचं अजिबात काही मिटलेलं नाही। म्हणजे तुमचं आंदोलन चालूच आहे, उपोषण सुरू आहे? आमचं उपोषण चालूच आहे, चालूच आहे आमचं।